नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये चाललो आहे। त्यासाठी आलो मी खोपोलीला। अगदी सिंपल दादरवरून ट्रेन पकडली आणि खोपोलीला स्टेशनला उतरलो। तिथून मित्रांनो शेअर ऑटोसुद्धा आहे, पण आपण पायी चालत जाऊ शकतो। मित्रांनो, गंमत काय ना, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि छत्री विसरलो आणि पाऊस एनी टाइम कधीही पडू शकतो। सो पचका तर होणार आहे, पण ठीक आहे, आपण लवकरात लवकर तिथे जायला पाहिजे महाराजांच्या मठामध्ये। मला शेअर ऑटोसुद्धा करता आले असते, पण मित्रांनो मला निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे। ह्या भागामध्ये मी पहिल्यांदा येतो आहे, सो मला आजूबाजूचा परिसरसुद्धा मला बघायचा होता। तो मी पायी चालत जातो आहे, हार्डली 10-15 मिनटं। फायनली मित्रांनो आपण या ठिकाणी पोचलो आहे आणि पाहू शकता की गगनगिरी महाराजांचा गंगा तीर्थक्षेत्र। मित्रांनो, हा प्रवेशद्वार आहे आणि असा मोठा आहे मठ। हा संपूर्ण असा मोठा मठ आहे। चला आपण फिरूया तिकडे संपूर्ण आतमध्ये, मला दाखवतो डिटेलमध्ये काय आहे। आता मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आणि पाहू, पूर्ण दर्शन देतो तुम्हाला। मित्रांनो, आतमध्ये आलात ना, या ठिकाणी चप्पल स्टँड आहे। इकडे तुम्ही चप्पल ठेवू शकता। मित्रांनो, या ठिकाणी मी आलो आहे। हे बघा, समाधीकडे जाण्यासाठी हा रस्ता, ही सगळी मंडळी समाधीकडे जाते। मित्रांनो, हे सगळे प्रोग्राम्स आहेत। अमावस्या पौर्णिमेला हे सगळे कार्यक्रम होत असतात। मित्रांनो, आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ना, मला वाटतं शूटिंग किंवा फोटो काढायला मनाई केलं आहे। सो मी बाहेरून हा परिसर दाखवतो तुम्हाला। एवढा भारी वाटतो आणि आतमध्ये आरती सुरू आहे। खूप छान असं वातावरण झालं आहे, पाहू शकता। मित्रांनो, गगनगिरी महाराजांबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये 1906 रोजी झाला आणि त्यांचं मूळ नाव हे श्रीपाद बाबासाहेब पाटणकर असं होतं। लहानपणापासून ईश्वरप्राप्तीची इच्छा होती आणि त्यांनी खूप प्रयत्न करून एका साधू संतांकडून एक सिद्धी प्राप्त करून ते संपूर्ण भारतभर फिरले आणि अणवाणी फिरले। खूप यातना हाल अपेष्टा सगळ्या सहन करून ते अख्ख्या भारतभर फिरले। आणि अशी म्हणजे एवढी जास्त माहिती नाही, पण ठीक आहे, जी माहिती होती मी सांगितली तुम्हाला। खरोखर या ठिकाणी एवढं सुंदर आणि प्रसन्न होतं ना मन, आणि पावसाळी वातावरणसुद्धा झालं आहे। एनी टाईम कधीही पाऊस पडू शकतो। खूपच इकडे डेव्हलप केलं आहे, खूप छान मंदिर आहे, खूप असा सुंदर मठ या ठिकाणी उभा केला आहे। तुम्ही सगळ्यांनी नक्कीच या खोपोली स्टेशनला आल्याच्यानंतर हार्डली अगदी 10 मिनटावर चालत हा मठ आहे, तुम्ही चालत आरामात येऊ शकता।
मित्रांनो आरती चालू आहे आणि तिथपर्यंत आहे ना आपण हा संपूर्ण परिसर फिरून बघूया। तुम्हाला दाखवतो हा परिसर खूप छान वातावरण झाले, पावसाळी पाऊस कधीही येऊ शकतो आणि खूप सुंदर, मन प्रसन्न झालं। खरंच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो खूप छान, भारीच वाटतंय। मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, आणखीन पुढे आलो ना एक सुंदर अशी बिल्डिंग म्हणजे डेव्हलप केलं आहे इकडे। हा सुद्धा मठच आहे स्वामी महाराजांचा आणि हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता। खूप सारे भाविक, ॲक्च्युली आज शनिवार सुट्टी असल्यामुळं ना खूप सारे लोक पर्यटनासाठी आलेत आणि आतमध्ये पाहू शकता गगनगिरी महाराजांची ही समाधी। छान केलेलो आम्ही। मित्रांनो या ठिकाणी आहे ना चिकूची झाडे लावलेत। आणखीन जरा पुढे आलो तर चिकूची पूर्ण बाग केलंय बघा। या ठिकाणी ना चिकूची बाग मित्रांनो इकडे डेव्हलप एवढे सुंदर केलंय ना, खूपच भारी। आंब्याची सुद्धा झाडं आहेत, तुम्ही सिस्टमॅटिक मध्ये पाहू शकता, एवढं अगदी व्यवस्थित पद्धतीनं। मित्रांनो आणखीन पुढे आलो ना तर पेरूची बाग लावली इकडे, मागे चिकूची, इकडे पेरूची। खूप सुंदर असं डेव्हलप केलंय आणि खूपच भारी। मित्रांनो आणखीन पुढे आलो तर इकडे हेलिकॉप्टर लँड होतं। या ठिकाणी पाहू शकता अगदी व्यवस्थित आराखडा आखलेला आहे। या ठिकाणी हेलिकॉप्टर लँड होतं आणि केवढी मोठी जागा आहे बघा, किती खूप सारे पर्यटक आलेत। मित्रांनो तिकडे आहे ना ते वरती काय जरा बघायला लागेल, ते बघा, झूम करतो। कधी आलो तर जाऊया नक्कीच। पण मित्रांनो एवढा छान असा डोंगर आहे, मस्त मजा वाटते आणि डोंगराच्या कुशीमध्ये हे गाव, हे मंदिर आहे। मित्रांनो एवढं प्रसन्न वाटतंय आणि खूप भारी डेव्हलप केलं इकडे। खरंच तुम्ही कधी आलात तर या, मजा येईल तुम्हाला। सांगायचं काय की मित्रांनो खूप दिवस असं मनामध्ये होतं की आपण जाऊया गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाऊया। फायनली आज दिवस आला। मित्रांनो आणखीन जरा पुढे आलो, हा रस्ता आता कुठे जातोय जरा बघावा लागेल। आपण जाऊया असं चालत चालत, बघूया काय मिळतं आपल्याला। तर मित्रांनो ना चालत चालत पुढे आलो आणि इकडे समाधी मिळाली, पण मला वाटतं समाधी आहे, शूटिंगला अलाउड आहे की नाही मला नाही माहिती, पण तरी पण ट्राय करूया। हे छोटंसं मंदिर आहे बघा, शिवलिंग आहे या ठिकाणी आणि महाराजांचा फोटो आहे। मित्रांनो आणखीन पुढे आलो तर हे शंभू महादेवांचं मंदिर मिळालं। खूप छान असं वातावरण आणि आता मला वाटतं आणखीन हाच रस्ता पुढे जातोय, काय माहीत नाही कुठे जातो, बघूया आपण। मित्रांनो तो वरती रस्ता आहे ना गुहेकडे जातो। पायामध्ये चप्पल नसल्यामुळे मी काय चालू नाही शकत जास्त। सो मित्रांनो आपण आहे ना आता
गोशाळा पाहायला जाऊया. मंदिर म्हटलं की गोशाळा येतेच. चला आपण जाऊया गोशाळा पाहायला. तर या ठिकाणी ही आहे गोशाळा. तुम्ही छोटी वासरं, गाई, गुरं पाहू शकता. त्या ठिकाणी मित्र छोटी छोटी वासरं आहे ना, खूप असे ठेवलेले आहेत, पाहू शकता. मित्रांनो, माझ्या मागे आहे ना, पाहू शकता. ते म्हणजे गगनगिरी महाराज आयुर्वेदिक मसाज मसाज सेंटर. मित्रांनो, इकडे पाहू शकता, हे ना सर्व मसाज सेंटर आहे. वानर पाहू शकता. मित्रांनो, या ठिकाणी आहे ना भक्त निवास. भक्तांना राहण्यासाठी ही एवढी मोठी सोय केली आहे. खूप भारी वाटतं. किती भारी असेल ना. हे बघा, भक्त निवास. एवढे मोठे आणि सुंदर बिल्डिंग्स उभे केले आहे. खूप छान. काय ठराविक चार्ज असेल, एवढे काय आपल्याला माहीत नाही. मित्रांनो, आरती झाली ना, आत्ता मी जरा दर्शन घेऊन येतो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तरीसुद्धा मी ट्राय केली. ठीक आहे, असो, मी जरा दर्शन घेऊन येतो महाराजांचं आणि नंतर मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, या ठिकाणी ना पाहू शकता, माझ्या मागे मोफत उपचार केंद्रसुद्धा आहे. हे पहा, हे आहे मोफत वैद्यकीय उपचार केंद्र. एवढं मोठं आहे. चला मित्र, दर्शन तर झालेलं आहे आणि आता मी परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. तर ओव्हरऑल असा होता आजचा ब्लॉग. खूप छान पद्धतीने दर्शन झालं. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्ही मिळून जाईल. भेटू नव्या कोरा व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.